ही आहे संयुक्ता। 12वीच्या परीक्षेदरम्यान ही काही कारणास्तव आजारी होती, त्यामुळे ती पेपर नीट देऊ शकली नव्हती। 12वीच्या निकालाच्या दिवशी तिला असं वाटलं की आता आपण नापास होणार, त्यामुळे तिनं जीवन संपवलं। परंतु शेवटी जे घडलं ते पाहून तुम्ही म्हणाल की थोडासा धीर घ्यायला हवा होता। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। बालाजी उबाळे हे मूळचे जवळा बाजार येथील असून 10 वर्षापासून ते सेलू येथे शाहूनगरात स्थायिक झाले। एक थोरली मुलगी BSc शिक्षण घेत आहे, तर संयुक्ता हिने नुकतेच नूतन विद्यालय सेलू येथे 12वी वाणिज्याची परीक्षा दिली होती। परीक्षेदरम्यान तिची तब्येत ठीक नसल्याने तिला सलाईन लावले होते। परीक्षेनंतर मी नापास होणार हे तिला बोचत होतं। वडील खाजगी कामासाठी लातूर येथे राहत होते। आई व 2 बहिणी सेलू येथे शाहूनगर भागात राहत होत्या। 24 मे रोजी संयुक्ता ही एकटीच घरी होती। 25 मे रोजी 12वीचा निकाल लागणार होता। अखेर नापास होण्याच्या चिंतेने तिने बुधवारी दुपारी 5 ते रात्री 8 या वेळेत गळफास घेऊन संयुक्ताने जीवन संपवले। परंतु काय झालं बघा, गुरुवारी 12वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला। यामध्ये मृत पावलेली संयुक्ता बालाजी उबाळे हिला 52% गुण मिळवत ती पास झाली। कदाचित तिने अगोदर निकाल बघू नंतर काय ते ठरवू असा निर्णय घेतला असता तर संयुक्ताची आत्महत्या टळली असती, असे जड अंतकरणाने नातेवाईक सांगत होते। खरोखरच तिने थोडा धीर धरायला हवा होता। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा।